नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे, कारण तुमच्या ज्ञानवाढीसाठी तत्पर आम्ही. चला तर वेलकम इन डीजी कोकणी ट्युटोरियल चॅनल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करून आम्ही तुमच्यापर्यंत दिलेलं नॉलेज इतरांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. चला तर आज बघूया सायन्सचा 8th स्टँडर्डचा 8th लेसन, ज्याचं नाव आहे पोल्युशन. बघा, चित्रावरनं तुम्हाला दिसत असेल पोल्युशन, व्हॉट इज अ पोल्युशन, आणि पोल्युशन होण्याची जी कारणं आहेत, कुणाकुणामुळे पोल्युशन होऊ शकतं हे तुमच्या समोर आहे मित्रांनो. ज्यामध्ये इंडस्ट्री एरिया असेल, कार्स असेल, स्मोक असेल, हे ज्या गोष्टी मित्रांनो यामुळे पोल्युशन आपल्याला पाहायला भेटतं, ज्यामुळे आपलं ॲटमॉस्फिअर खराब होतं. आपलं एन्व्हायरमेंट खराब झाल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं मित्रांनो, टेम्परेचर वाढतं, तापमान वाढतं. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट सर्व प्रकारच्या ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर होतो. त्यामुळे पोल्युशन करणं हे घातक आहे, आणि पोल्युशन न करणं हे एन्व्हायरमेंटसाठी तुम्ही एक दिलेलं नवीन प्रकारचं, वेगळ्या प्रकारचं योगदान आहे मित्रांनो. त्यामुळे पोल्युशन हा लेसन फक्त सिलॅबस पुरता न समजता आपल्यामुळे पोल्युशन झालं आणि त्या पोल्युशनमुळे आपण एन्व्हायरमेंटला डॅमेज केलं, या प्रकारची भावना आपल्या मनामध्ये परत येऊ नये यासाठी पोल्युशन समजून आपल्याला पोल्युशन कसं टाळता येईल या बाबतीत आपण विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. चला तर बघूया, why these problems in environment may have been arised, what should be done to overcome these problems. काय रिझन काय असतील मित्रांनो? ठीक आहे, डेव्हलपमेंट होतं, ज्यामध्ये बघा इंडस्ट्रियलायझेशन असेल, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन असेल, मायनिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, इनडिस्क्रिमिनेट असेल, बरं, पेस्टिसाईडचा आणि फर्टिलायझरचा जास्त वापर केल्यामुळे या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. हा ॲक्च्युली पोल्युशन नावाची कन्सेप्ट जी आहे मित्रांनो, ती एक्झॅक्टली काय आहे, तर त्यामध्ये जर विचार केला मित्रांनो, बघा, पोल्युशन, कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट विल हार्मफुल टू इकोसिस्टम ॲज अ पोल्युशन. म्हणजे नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये ज्याही हार्मफुल गोष्टी असतील, ज्या इकोसिस्टमला हार्मफुल करतील किंवा डॅमेज करतील, त्याला पोल्युशन म्हणतो. आणि ते जे हार्मफुल करणाऱ्या ज्या गोष्टी आहे मित्रांनो, त्याला आपण पोल्युटन्स म्हणतो. आणि हे पोल्युटन्स जे असतात ते काय करतात मुलांनो, नॅचरल फंक्शन जे इकोसिस्टमचे असतात त्याला अफेक्ट करतात. आणि त्यामध्ये 2 प्रकारचे फॅक्टर आहे, आपल्याला अर्थवरती माहीत आहे आपल्याला, ज्यामध्ये अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर आहे. या दोन्ही बायोटिक अबायोटिक फॅक्टरला हार्मफुल इफेक्ट करणारे जे सबस्टन्स असतील त्याला आपण पोल्युटन्स म्हणतो मित्रांनो. हे जे पोल्युटन्स आहे, मे बी हे नॅचरल असेल मित्रांनो किंवा मॅनमेड असेल. असं नाही की नॅचरल पोल्युटन्स नसणार, की फक्त आपण बनवलेले पोल्युटन्स असणार, नाही मित्रांनो. नॅचरल पण असू शकतात, मॅनमेड पण असू शकतात. ते डिपेंड्स ऑन which type of pollutants present in that environment. And so next is the air pollution. What is the air pollution? You know that about it. There is a harmful substance present in like poisonous gas, smoke, and particulate matter, microbes. These are the substances responsible for the making air harmful. That is the air pollution. लाईक दिस, यामध्ये बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला फॉरेस्ट, बर्निंग ऑफ फॉरेस्ट, देन सुनामी, ओके, देन ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेस बघतो आपण त्यावेळेस त्या प्रकारचे जे धूर सोडणाऱ्या गाड्या आहे, त्यामुळे सुद्धा पोल्युशन होतं. आणि ते पोल्युशन कोणतं असतं मित्रांनो? एअर पोल्युशन. तर मित्रांनो बघा, दोघांमधला फरक जर बघितला तुम्ही, एअर पोल्युशन नॅचरल रिझन आणि मॅनमेड रिझन, यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक गोष्टीचं जाणीव होईल की व्होल्कॅनिक इरप्शन जे होतं, ज्यामध्ये सॉलिड गॅसेस, लिक्विड मटेरियल बाहेर येतात, यामध्ये हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन वेपर्स, डस्ट, अशा खूप सारे गॅसेस किंवा सॉलिड मटेरियल बाहेर येतं. हे जे व्होल्कॅनिक इरप्शन असतं मित्रांनो, ते आपल्या हातात नसतं. इट इज टोटली क्रिएटेड बाय नेचर. So we are not responsible for this type of pollution. Second one is earthquake. Earthquake is also natural thing. There is a poisonous gas, water vapors. असे काही पॉयझनस गॅसेस असतात जे एअरमध्ये रिलीज होतात, अर्थच्या आतमधून एअरमध्ये रिलीज होतात, आणि त्यामुळे आपल्याला एअर पोल्युशन पाहायला भेटतं. तसं सायक्लॉन्स असेल, डस्ट स्टॉर्म्स असेल, ज्यामध्ये सॉईल, गार्बेज, पोलन्स, मायक्रोब्स असे एअरमध्ये मिक्स होतात, एअर पोल्युशन होतं. तसं फॉरेस्ट फायर झाल्यामुळे सुद्धा आपल्याला यामध्ये कार्बन डायऑक्साईड झाला, कार्बन मोनॉक्साईड झाला,
या प्रकारचे जे गॅसेस तयार होतात ते एअरमध्ये जाताना एअरला पोल्युटेट करतात. तसंच स्पोर्स ऑफ फंगाय, बॅक्टेरिया हे सुद्धा एअरमध्ये मिक्स होऊन एअर पोल्युशन होऊ शकतं. आणि हे सर्व रिझन जे आहे ते कोणते मित्रांनो, नॅचरल रिझन. जर विचार केला तर नॅचरल व्यतिरिक्त अजून काही रिझन आहे की एअर पोल्युशन होण्याचे, त्यामध्ये मॅनमेड रिझन आहे. ज्यामध्ये आपण LPG गॅस वापरतो, तसंच LPG गॅस, डिझेल, पेट्रोल यापासून कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, कार्बन मोनॉक्साईड होतो, नायट्रोजन ऑक्साईड होतो, सल्फर डायऑक्साईड होतो, लेड कंपाऊंड्स रिलीज होतात, त्या एअरमध्ये जाताना एअरला डॅमेज करतात. तसं आपण सॉलिड वेस्ट ज्यावेळेस पेटवतो, बर्न करतो, तसं ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या थिंग्स आहे, ओपन स्पेस असेल, ते बर्न झाल्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन होऊ शकतं. तसंच एक रिस्पॉन्सिबल थिंग्स आहे एअर पोल्युशन होण्यासाठी, ती म्हणजे मित्रांनो इंडस्ट्रियलायझेशन, ज्यामध्ये स्मोक खूप प्रकारे निघतो. त्यामधने सल्फर डायऑक्साईड किंवा सल्फर पावडर असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, कॉटन सीड पावडर असेल, अशा विविध प्रकारचे गॅसेस जे एअरमध्ये मिक्स होऊन डॅमेज करू शकतात. तसं ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट्स असेल, ब्लास्ट असेल, त्यामध्ये युरेनियम, थोरियम, ग्राफाईट, प्लुटोनियम अशा प्रकारचे रेडिएशन रिलीज करणारे जे घटक आहे ते एअरमध्ये जातात आणि पोल्युशन ऑकर होतं मित्रांनो. असं देर आर सो मेनी रिझन बिहाइंड द एअर पोल्युशन. तर मित्रांनो, एअर पोल्युटंट त्याचे सोर्सेस कोणते, इफेक्ट्स कोणते ते बघूया आपण. यामध्ये विचार केला तुम्ही स्पेशली एअर पोल्युटंट्स कोणते, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन जसं NO2 असेल, NO3 असेल, NO असेल, त्यानंतर पर्टिक्युलेट मॅटर असेल, डस्ट असेल, पेस्टिसाइड्स असेल, मिथेन असेल. तर हे पोल्युटंट्स नॉर्मली आपल्याला पाहायला भेटतं, ज्यामुळे एअर पोल्युशन होतं. हे जे डिफरंट टाईपचे पोल्युटंट्स हे कुठून येतात, सोर्सेस काय. जर सल्फर डायऑक्साईडचा जर विचार केला तर मित्रांनो, फॅक्टरीज ज्या कोलच्या किंवा फ्यूल ज्या ठिकाणी वापरलं जातं त्याच्यामुळे SO2 तयार होतो. कार्बन मोनॉक्साईड स्पेशली जे इंडस्ट्रियल स्मोक असेल किंवा व्हेहिक्युलर स्मोक असेल त्याच्यामुळे तयार होतो. नायट्रोजनचे जे ऑक्साईड्स असेल, ज्यामध्ये NO2 असेल, NO असेल, NO3 असेल, ते व्हेहिक्युलर स्मोकपासून तयार होतात. तसंच पर्टिक्युलेट मॅटर असेल, डस्ट असेल, हे व्हेहिक्युलर आणि इंडस्ट्रियल स्मोक दोन्ही प्रकारे तयार होऊ शकतं. पेस्टिसाईड नॉर्मली आपण ज्यावेळेस पेस्टिसाईडचा वापर करतो त्यावेळेस तयार होतात. आणि हे जे मिथेन गॅस असेल ते इंडस्ट्रियल लिकेजमुळे मिथेन गॅससारखे पोल्युटंट्स तयार होतात. या सोर्सेसपासून जे एअर पोल्युटंट्स तयार होतात त्याच्यामुळे कोणकोणत्या प्रकारे इफेक्ट होतो मित्रांनो. तर सल्फर डायऑक्साईडचा जर विचार केला, त्यामुळे आईजला इरिटेशन होतं, रेस्पिरेटरी जी ट्रॅक्ट असते ती चेंज होऊ शकते, बिघडू शकते, ज्यामध्ये मिकस किंवा कफ, ब्रीथ या गोष्टी आपल्याला जास्त याच्या रिलेटेड आपल्याला जास्त प्रॉब्लेम फेस करावं लागतात. कार्बन मोनॉक्साईडचा जर विचार केला तर त्यामुळे O2 कमी होतो. तसंच जे ब्लड कॅरिंग कॅपॅसिटी जी असते O2ची ती कमी होऊन जाते आणि कुठेतरी ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन जे असतात त्याच्या एक्सेसमुळे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो असतो किंवा लंग्स असतो याला इरिटेशन होऊ शकतं. पर्टिक्युलेट मॅटरमुळे रेस्पिरेटरी डिसीज आपल्याला पाहायला भेटतं, जे लंग्स रिलेटेड असेल मे बी, किंवा दमा वगैरे, अस्थमा वगैरे या टाईपचे सुद्धा डिसीज होऊ शकतात. डस्टमुळे सिलिकॉसिस नावाचा जो डिसीज आहे लंग्स रिलेटेड तो होऊ शकतो. पेस्टिसाइड्समुळे मेंटल विकनेस येऊ शकतो किंवा डेथ पण होऊ शकते ज्यावेळेस त्याचं एक्सेस झालं किंवा एक्सेस क्वांटिटीमध्ये पेस्टिसाइड्स वापरले गेल्यामुळे ते आपल्या बॉडीच्या इनसाईड जर गेलं तर आपल्याला सडनली काही प्रॉब्लेम होऊन डेथ पण होऊ शकते. मिथेन गॅस जो लिकेजमुळे होतो झाल्यानंतर त्याचे जे इफेक्ट्स पाहायला भेटतं त्यामध्ये पॉयझनिंग असेल, स्किन कॅन्सर असेल, अस्थमा असेल, रेस्पिरेटरी डिसीज असेल, अशा डिफरंट टाईपचे डिसीज आपल्याला पाहायला भेटतात. त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एअर पोल्युशन होण्यामागे एअर पोल्युटंट आहे, पण हा जो एअर पोल्युटंट आहे याला बनवणारे सुद्धा आपण आहे, काही नेचरमुळे होतो आणि याचे मात्र इफेक्ट्स सर्वांवर अप्लाय होत आहे आणि त्यामुळे सर्वांना या प्रकारचे प्रॉब्लेम फेस करावं लागतं. त्यामुळे अवॉइड those things which are responsible for the making air pollution. ओके, चला नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स. ॲक्च्युली प्लॅन्ट्सवर कोणत्या प्रकारचा इफेक्ट होतो, हा जो इफेक्ट आहे त्यामध्ये बघा, स्टॉमॅटो गेट क्लोज, स्टॉमॅटो प्लॅन्टचा मेन पार्ट आहे,
स्लोईंग डाऊन ऑफ रेट ऑफ फोटोसिंथेसिस न झाल्यामुळे साहजिकच ते प्लॅन्ट स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ ते पण डेड होऊ शकतं आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली आपल्याला त्याचा परिणाम पाहायला भेटू शकतो. ग्रोथ रिटार्ड होते, ग्रोथ वाढत नाही आणि लीव्ज जे ग्रीन लीव्ज असतात ते येलो होतात आणि येलो झाल्यामुळे त्यामध्ये जे वॉटर ॲब्झॉर्प्शन प्रोसेस स्लो होते आणि त्यामुळे फूड बनवण्याची किंवा फोटोसिंथेसिस प्रोसेस होणं अवघड होऊन जातं आणि त्यामुळे प्लॅन्ट्स डेड होण्याचे चान्सेस वाढतात. याच एअर पोल्युशनचा ॲनिमल्सचा इफेक्ट कोणता होतो मित्रांनो? स्पेशली रेस्पिरेशन सिस्टम बिघडू शकते आणि त्यामुळे डेथ पण होऊ शकते. तसंच आईजला इरिटेशन जास्त होतं. डोळे चणचण करतात किंवा आग मारल्यासारखं वाटतं आणि खूप इरिटेशन असं होतं या एअर पोल्युशनमुळे. त्यामुळे या गोष्टी जपणं आपल्याला खूप बंधनकारक किंवा खूप गरजेचं आहे मित्रांनो. हे जे इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन ऑन प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्सची ते आपण बघितले. पण आता ॲक्च्युली त्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची, डेप्लिशन ऑफ ओझोन लेयर. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, ओझोन लेयर जो आहे ज्याला आपण O3 म्हणतो, हा आपल्याला UV रेजपासून प्रोटेक्ट करतो, जे UV रेज सनपासून येतात मित्रांनो. आणि हे UV रेज आपल्याला त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी करण्याचं काम ओझोन लेयर करतो मित्रांनो. आणि जर ओझोन लेयरचं प्रोटेक्शन न झाल्यामुळे हे UV रेज कमी अडवले जाईल आणि ते डायरेक्टली अर्थवर आल्यानंतर हीट किंवा ग्लोबल वॉर्मिंग खूपच जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे हे ओझोन लेयरला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. परंतु सध्या डिप्लेशन होत चाललं ओझोन लेयरचं. साधारणतः तुम्हाला जर माहीत आहे, जर विचार केला तर आपल्या अर्थ सरफेसपासून जवळजवळ 5 लेयर आहे. त्यामध्ये फर्स्ट लेयर ट्रोपोस्फिअर आहे, दुसरा स्ट्रॅटोस्फिअर आहे. या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन लेयर पाहायला जातो मित्रांनो. हे काय UV जे रेज असतात UVB जे सनपासून येतात त्या रेजला अडवलं जातं आणि अडवल्यामुळे त्यापासून लिव्हिंग जे वर्ल्ड आहे अर्थवरचं ते टिकतं किंवा त्याला प्रोटेक्ट केलं जातं. स्पेशली या ओझोन लेयर डिप्लेशनमुळे अर्थ डॅमेज होत चालली आहे. अर्थवर असणारं लिव्हिंग वर्ल्ड डॅमेज होत चाललं आहे किंवा कमी होत चाललं आहे. त्यातच काही ग्रीन हाऊस इफेक्ट असतील, त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग असेल. हा जो CO2चं प्रमाण वाढल्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, हा CO2चं प्रमाण वाढणं आपल्यासाठी धोकादायक आहे. परंतु ट्रीज जर लावल्या प्लॅन्ट कारण तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिसमध्ये ट्रीजला CO2 लागतो. CO2 ओढल्यामुळे ॲब्झॉर्ब केल्यामुळे ॲटमॉस्फिअरचा CO2 कमी होतो आणि आपल्याला सर्वाईव्ह करायला सोपं जातं मित्रांनो. त्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये काय होतं मित्रांनो, CO2 वाढल्यामुळे CO2 हीट ॲब्झॉर्ब करतो आणि ग्लोबल वॉर्मिंग होतं. त्यामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये CO2चं प्रमाण जितकं कमी असेल तितकं आपल्यासाठी चांगलं आहे मित्रांनो. आणि साधारणतः जर विचार केला तर लास्ट 100 इयर्समध्ये CO2चं प्रमाण इतकं वाढलं आहे मित्रांनो की अर्थचं ॲटमॉस्फिअर इनडायरेक्टली वाढलेलं आहे. आणि हा जो CFC आहे मित्रांनो, क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो तयार होतो हा डायरेक्टली ओझोन लेअरला डॅमेज करतो. ओझोन लेअरला डॅमेज केल्यामुळे जो ओझोन लेअर आपल्याला लिव्हिंग वर्ल्डला जे अर्थवर लिव्हिंग वर्ल्ड आहे त्याला प्रोटेक्ट करतो, तो ओझोन लेअर डॅमेज झाल्यामुळे इनडायरेक्टली त्याचा परिणाम आपल्याला होतो. ॲटमॉस्फिअरमध्ये ग्लोबल वॉर्मिंग वाढतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सी लेवल वाढतं. सी वॉटर वाढल्यामुळे साहजिकच जी लँड आहे ती कमी होत चालली मित्रांनो. त्यामुळे इतका खूप मोठा इम्पॅक्ट या अर्थवर होत आहे या छोट्याशा गोष्टीमुळे. म्हणजे आपल्याला जी छोटी वाटते ती खूप मोठी असते, पण आपण ती गोष्ट समजून घेत नाही. साधारणतः बघा, आता सनपासून लाईट इमिट जे होते ते ॲटमॉस्फिअर ॲब्झॉर्ब करतं. ॲटमॉस्फिअर ॲब्झॉर्ब केल्यामुळे अर्थ सरफेसवर आल्यावर ते रिफ्लेक्ट होते. रिफ्लेक्ट झाल्यानंतर मित्रांनो यामध्ये IR म्हणजे इन्फ्रारेड, EV अल्ट्राव्हायलेट रेडिएशन अशा प्रकारचे लाईट असतं किंवा अशा प्रकारचे रेज असतात. ते रेज ॲटमॉस्फिअरमधला CO2 ॲब्झॉर्ब करतो आणि कंटिन्युअसली जे ॲटमॉस्फिअरमधलं जे टेम्परेचर आहे ते वाढत राहतं. वाढल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारखे इश्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर यामध्ये बघा मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंग जे होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे, ग्लोबल टेम्परेचर वाढण्यामागे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे, यात काही शंका नाही. पण त्यामुळे ॲटमॉस्फिअरचं काय होतं, ॲटमॉस्फिअरमध्ये चेंज पाहायला भेटतो आणि साहजिकच आहे. त्यामुळे हे जे ॲनिमलचं डिस्ट्रिब्युशन आहे, आईसबर्ग, ग्लॅशियर हे मेल्ट होतात आणि सी लेवल वाढते आणि त्यामुळे साहजिकच लँड अंडर सी गेल्यामुळे लँडचं जे पर्सेंटेज आहे जे 29% आपल्याला माहिती आहे ते कमी होत चाललं आहे. मित्रांनो तसा विचार केला तर ॲसिड रेन हा प्रकारसुद्धा आपल्याला पाहायला भेटतो, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये सल्फर आणि नायट्रोजनसारखे गॅसेस आहे मित्रांनो. हे जे गॅसेस ज्यावेळेस ऑक्सिजनसोबत जे ॲटमॉस्फिअरमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतात त्यापासून हे
NO2 आणि CO2 सारखे गॅसेस तयार होताना दिसतात. या प्रकारे ज्यावेळेस रेन होते, रेन होताना ज्यावेळेस अशा प्रकारचे गॅसेस त्या रेनमध्ये मिक्स होतात त्यावेळेस ॲसिड रेन होते. हे CO2, SO2, NO2 अराईज होण्याची कारणं म्हणजे मित्रांनो बर्निंग ऑफ कोल, बर्निंग ऑफ टिंबर, बर्निंग ऑफ फ्यूल ऑइल्स अशा प्रकारचे जे ऑक्साईड जे असतात मित्रांनो, हे ऑक्साईड्स सल्फ्युरिक ॲसिड नायट्रिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात आणि ज्यावेळेस हे रेनमध्ये मिक्स होतात रेन ड्रॉप बनवून आणि ज्यावेळेस ते एखाद्या गोष्टीवर पडतात त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ॲसिड रेन. ॲसिड रेन या प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो, ॲसिड रेन होणं नेचरच्या हातात नसून आपल्या हातात आहे. आपल्याकडनं जे पोल्युशन होतं त्यामध्ये CO2, NO2 आणि या प्रकारचे जे गॅसेस तयार होतात ते सल्फ्युरिक ॲसिड नायट्रिक ॲसिडसारखे कंपाऊंड तयार करण्यास रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळे ॲसिड रेन होण्याचे चान्सेस वाढतात मित्रांनो. बरं, हा ॲसिड रेन झाल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं, जर ॲसिड रेनचा जर इफेक्ट बघितले जर मित्रांनो ॲसिड रेनचे इफेक्ट बघितले त्यामध्ये बघा, ॲसिडिटी ऑफ सॉईल अँड वॉटर बॉडी इन्क्रीज ड्यू टू द ॲसिड रेन. बघा मित्रांनो, ॲसिडिटी वाढते सॉईल आणि वॉटर बॉडीजमधली, त्यामुळे ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम जे आहे ते डॅमेज होऊ शकतात. तसंच फॉरेस्ट असेल किंवा प्लॅन्ट्समधले जे फॉरेस्ट असेल त्यांना डिस्टर्ब होऊन किंवा त्यांना ते पण डॅमेज होऊन इकोसिस्टम बिघडू शकते मित्रांनो. इरोजन ऑफ बिल्डिंगचं इरोजन होऊ शकतं. बस्ट, हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, ब्रिजेस, मेटल आयडल्स, वायर फेंचेस यासारख्या वस्तूंवर ॲसिड रेन होऊन ते डॅमेज होऊ शकतात. हेवी मेटल याच्यामध्ये मर्क्युरी आहे, कॅडमियम आहे, हे प्लॅन्ट्स आणि जे अदर मटेरियल असेल, अदर थिंग्स असेल त्यांच्याकडनं ॲब्झॉर्ब केलं जातं आणि ॲब्झॉर्ब केल्यामुळे ही जी फूड चेन आहे मित्रांनो, या फूड चेनमध्ये ती एंटर होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा इनडायरेक्टली एंटर झाल्यामुळे इनडायरेक्टली असं म्हणू शकतो या ॲसिड रेनचा त्यामध्ये खूप सारा परिणाम आपल्याला पाहायला भेटतो आणि अशामुळे हेवी मेटल जे कॅडमियम मर्क्युरी असतात यामध्ये हे प्लॅन्ट्समार्फत ॲब्झॉर्ब केल्यामुळे प्लॅन्ट्स फूड तयार करतं आणि या फूड चेनमध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे एक ऑटोट्रॉप्स एकच आहे प्लॅन्ट्स जे एकदम बेसचं आहे, ज्यावर सर्व प्रकारचे जे ॲनिमल्स किंवा लिव्हिंग वर्ल्ड डिपेंड आहे. त्यामध्येच जर आपल्याला अशा प्रकारचे पॉयझनस किंवा पॉयझन गॅस जर पॉयझन मेटल जर पाहायला भेटलं तर त्यामध्ये साहजिकच आहे त्या गोष्टीचा परिणाम पुढे जाऊन भयंकर होऊ शकतो आणि या अशा प्रकारे लिव्हिंग वर्ल्डला धोका तयार होऊ शकतो. त्यामुळे ॲसिड रेन हा खूप मोठा इम्पॅक्ट लिव्हिंग वर्ल्डवर करू शकतो. ड्यू टू द ॲसिडिफिकेशन ऑफ वॉटर इन वॉटर बॉडीज अँड पाईप्स, लीचिंग, मेटल्स अँड प्लास्टिक मटेरियल ऑकर्स इन वॉटर अँड देअर बाय सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स अराईज. तर त्यामुळे अशा इतर काही प्रकारचे प्रॉब्लेम पण आपल्याला पाहायला भेटतात या ॲसिड रेनमुळे. ओके मित्रांनो. तर मित्रांनो, हे एअर जे पोल्युशन हे आपण कसं रोखू शकतो, ज्यामध्ये हार्मफुल पार्टिकल्स असेल ज्यामुळे म्हणजे थोडक्यात ज्या मशिनरीज असेल ज्यामुळे हार्मफुल पार्टिकल्स तयार होतात. तर अशा प्रकारचे हार्मफुल पार्टिकलमुळे हार्मफुल सबस्टन्समुळे जे स्मोक तयार होतो तो कसा कमी म्हणजे तयारच झाला नाही अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्टमेंट करायला लागेल. अशा प्रकारच्या मशिनरीमध्ये आपल्याला सुविधा द्यावं लागेल, फॅसिलिटी द्यावं लागेल किंवा त्या मशिनरीमार्फत तो पोल्युशन कंट्रोल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मशिनरी आपल्याला वापरायला लागेल. त्यानंतर जे स्टिंकिंग वेस्ट मटेरियल आहे ज्यामुळे ॲसिडिक किंवा हे पॉयझनस गॅस तयार होईल अशा सिटीजमध्ये आपल्याला प्रॉपर डिस्पोजल वापरायला लागेल किंवा प्रॉपर डिस्पोजल ही मॅनेजमेंट करावं लागेल जेणेकरून एअर पोल्युशन कमी होईल. तसं ॲटॉमिक टेस्ट झालं, केमिकल वेपन झालं, याचा वापर करताना विचार करून करावा लागेल. तसंच याला बनवताना सुद्धा त्यावर कंट्रोल असला पाहिजे. विनाकारण त्याचा वापर करून विनाकारण एअर पोल्युशन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं वाटेल. तसंच याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच CFC प्रोडक्शन असणारे जेवढे मटेरियल आहे, जेवढे कंपनी, जेवढी इंडस्ट्री, जेवढे ॲप्लायन्सेस असेल मित्रांनो, त्या सर्व ॲप्लायन्सेसवर एक तर कंट्रोल आणावं लागेल किंवा बॅन करावं लागतील अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स. तरच आपण CFC प्रोडक्शन कमी करू शकतो आणि त्यामुळे ओझोनचं डिप्लेशन जे होतं ते काही होणार नाही किंवा कमी प्रमाणात होईल. एअर क्वालिटी इंडेक्सचा जर विचार केला मित्रांनो तर त्यामध्ये सिटीजन जे असतं त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे एअर पोल्युशनमुळे किती प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना पाहायला भेटतात, ज्यामध्ये SO2 गॅस असेल, CO असेल, NO2 असेल, ओझोन लेअरला डॅमेज करणारे मटेरियल असेल, पर्टिक्युलर मॅटर असेल,
हे प्रत्येक डे बाय डे आपल्याला माहीत आहे आणि त्यावरनं एअर क्वालिटी इंडेक्स आपण ठरवू शकतो. दुसरं आहे मित्रांनो वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचा जर विचार केला तर तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल, या पिक्चरमध्ये वॉटर पोल्युशन कसं होतं, ज्यामध्ये आपण वॉटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे डस्ट टाकतो, त्यानंतर हे वॉटर जे युटिलाइज केलं जातं, ज्यामध्ये वॉशिंग केलं जातं क्लोथ्स, त्यानंतर जे वेस्टेज केलं जातं त्यामध्ये खूप सारा कचरा आपल्यामार्फत किंवा इंडस्ट्रीजमार्फत टाकला जातो आणि त्यामुळे ते जे वॉटर ड्रिंकेबल वॉटर डॅमेज म्हणजे ड्रिंकेबल वॉटर जे असतं ते खराब होऊन जातं आणि खराब झाल्यामुळे ते पिण्यायोग्य तर जाऊ द्या, वापरण्यायोग्य पण राहत नाही. तर त्यामुळे या गोष्टीचा विचार करायला लागेल की या वॉटरला आपण, कारण जरी 71% वॉटर या अर्थ प्रेझेंट आहे, तरी पण तुम्हाला माहिती आहे त्यामधील फक्त 3% जे वॉटर आहे, 3% वॉटरच युटिलाइज आहे, कारण 97% वॉटर हे सीमध्ये प्रेझेंट आहे. त्यामध्ये 3%मध्ये काही अंडरग्राऊंड वॉटर आहे, काही आईसमध्ये ग्लॅशियरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर साधारणतः 1% आसपास आपल्याला वॉटर युटिलाइज करण्यासाठी आहे. त्यामध्ये जर आपण वेस्टेज करत असेल, त्यामुळे ते जे वॉटर पोल्युशन होत असेल, तर नक्कीच या गोष्टीचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो. हे जे वॉटर आहे हे पोल्युटेड होण्याचं रिझन काय आहे मित्रांनो, ते बघायला लागेल. कारण त्याच्यात अनवॉन्टेड मटेरियल टाकतो, त्यामुळे ते वॉटर हार्मफुल होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आणि त्यामुळे त्याच्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण आहे मित्रांनो ते कमी होत जातं. त्यामुळे या गोष्टी समजणं गरजेचं आहे. फ्रेश वॉटर, मराईन वॉटर पोल्युशन इन्क्लूड फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल चेंजेस. तर हे जे चेंजेस आहे ते आपल्याला पाहताना ह्या गोष्टीचा विचार करायला लागेल मित्रांनो. त्यामध्ये बायोलॉजिकल पोल्युटंट्स कोणते मित्रांनो, त्यामध्ये अल्गी आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, पॅरासाइट्स आहे. या अशा प्रकारचे जे सबस्टन्स किंवा असे मटेरियल आहे, मायक्रोब्स आहे, हे ज्यावेळेस मिक्स होतात त्यावेळेस डिफरंट टाईपचे डिसीज घेऊन येतात मित्रांनो आणि त्यामुळे बायोलॉजिकल पोल्युशन आपण यापासून होतं असं पाहू शकतो. इनऑर्गॅनिक पोल्युटंटचा विचार केला तर मित्रांनो त्यामध्ये फाईन सँड आहे, डस्ट आहे, सॉईल आहे, प्रिसिपिटेट्स ऑफ सॉईल आहे, कंपाऊंड्स ऑफ आर्सेनिक असेल, कॅडमियम असेल, लेड, मर्क्युरी, ट्रेसेस ऑफ रेडिओ मटेरियल, ह्यामुळे सुद्धा वॉटर पोल्युशन होतं. तसं ऑर्गॅनिकचा जर विचार केला मित्रांनो, ऑर्गॅनिक पोल्युटंट्समध्ये विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, सेवेज, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स यामुळे वॉटर पोल्युशन पाहायला भेटतं. त्यामुळे वॉटर पोल्युटंटचा जर विचार केला तर 3 प्रकारचं वॉटर पोल्युटंट आहे मित्रांनो, ज्यामध्ये बायोलॉजिकल पोल्युटंट असेल, इनऑर्गॅनिक पोल्युटंट असेल आणि ऑर्गॅनिक पोल्युटंट असेल. अशा प्रकारचे पोल्युटंट्स वॉटरला डॅमेज करतात किंवा वॉटरला हार्मफुल करतात आणि त्यामुळे वॉटर पोल्युशन झाल्यामुळे साहजिकच आहे त्याचा परिणाम लिव्हिंग वर्ल्डवर आपल्याला पाहायला भेटतो. हे जे वॉटर पोल्युशन आहे मित्रांनो, हे वॉटर पोल्युशन होण्यामागचं रिझन काय आहे, त्यामध्ये वन्स अगेन नॅचरल थिंग्स, नॅचरल रिझन आणि मॅनमेड रिझन. नॅचरल रिझनचा विचार केला तर जे ॲक्वेटिक वीड आहे मित्रांनो, ज्यामध्ये O2 लेवल कमी होणे, नॅचरल क्वालिटीज ज्या वॉटरच्या त्या बिघडणे, त्यामध्ये डिकम्पोजिंग मॅटर, ज्यामध्ये बॉडीज, प्लॅन्ट्स, ॲनिमल्स जे आहे ते त्यांचं डिकम्पोज होणे, त्यानंतर मड किंवा स्लज याचं प्रमाण वाढणं, सॉईल इरोजन होणं, बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टर जे आहे ते वॉटरमध्ये ॲड झाल्यामुळे सॉईल इरोजन होतं. तसं मायक्रोब जे असतात, फंगाई झालं, बॅक्टेरिया झालं, यांची वाढ झाल्यामुळे आणि ऑर्गॅनिक मॅटर डिके करत असल्यामुळे तरी वॉटरचं काय होतं मित्रांनो, वॉटर पोल्युशन होऊ शकतं. तसं मित्रांनो नेक्स्ट आहे अल्गी. अल्गल ग्रोथ काय करतं मित्रांनो, वॉटरला पोल्युटेट करतं आणि नॅमॅटोड्स जे असतात ते सॉईल नॅमॅटोड्स जे असतात ते वॉटरमध्ये फ्लो झाल्यामुळे म्हणजे रेन वॉटरमध्ये आल्यामुळे काय होतं, वॉटर पोल्युशन होऊ शकतं. ओके मित्रांनो, जर मॅनमेड रिझनचा जर विचार केला मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला या गोष्टी पाहायला भेटतात. डोमेस्टिक सेवेज जे असतं त्यामध्ये स्पेशली विलेज असतात, सिटीज असतात, त्यामध्ये जे रिव्हर वॉटर असतं त्यामध्येच काही गोष्टी केल्या जातात, जसं क्लोथ वॉशिंग असेल किंवा व्हेकल्स वॉश करतात किंवा कोणत्याही प्रकारचं वेस्टेज मटेरियल त्यामध्ये फेकलं जातं. त्यामुळे डोमेस्टिक सेवेजमुळे सुद्धा वॉटर पोल्युशन होतं. इंडस्ट्रियल इफ्लुएंटचा जर विचार केला मित्रांनो, ज्यामध्ये डिफरंट टाईपचे पिगमेंट्स असेल, तर हे जे व्हेरियस पिगमेंट्स जे असतात, ब्लिचिंग केमिकल्स असतात, लेदर पीसेस असतात, फायबर्स, मर्क्युरी, लीड या प्रकारचे जे सबस्टन्स आहे किंवा गॅसेस आहे, सबस्टन्सच म्हणायला पाहिजे, अशा प्रकारचे जे सबस्टन्स आहे, अशा प्रकारचे जे केमिकल्स आहेत ते ज्यावेळेस वॉटरमध्ये मिक्स होतात त्यावेळेस वॉटरला डॅमेज करतात. त्यामध्ये ऑइल स्पिलेज हा पण तिसरा एक घटक आहे, ज्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन किंवा टँकर्स क्लीन करताना जे ऑइल वापरलं जातं ते वॉटरमध्ये मिक्स होतं आणि वॉटर पोल्युटेट होतं मित्रांनो.
हे कधी-कधी फर्टिलायझर्स आणि साईड ज्यावेळेस आपण ॲग्रिकल्चर फील्डमध्ये वापरतो, ज्यामध्ये NPK असतं मित्रांनो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. अशा प्रकारचे जे केमिकल फर्टिलायझर्स वापरल्यामुळे किंवा अशा काही प्रकारचे पेस्टिसाइड्स आहे, ज्यामध्ये एनरिन आहे, क्लोरीन आहे, कार्बोनेट, अशा प्रकारचे पेस्टिसाइड्स वापरल्यामुळे ते वॉटरमध्ये मिक्स होतात. त्यामुळे सुद्धा पोल्यूशन होतं आणि ते पोल्यूशन कोणत्या प्रकारचं असतं मित्रांनो? वॉटर पोल्यूशन. आणि तसा जर विचार केला तर अजून जर अदर रिझनचा विचार केला तर जे ह्युमन वेस्टेज आहे त्यांचं डिस्पोजल असेल, वॉशिंग ऑफ क्लोथ्स, डिकम्पोजिशन ऑफ हेम्प, फ्लॅक्स इन वॉटर, डिस्पोजल ऑफ ॲशेस, फ्लोरल ऑफरिंग्स टू गॉड, देन वॉटर फ्रॉम थर्मल पॉवर प्लॅन्ट. ही कन्सेप्टसुद्धा आपल्या वॉटरला डॅमेज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यामुळे वॉटर पोल्यूशन होऊ शकतं. इफेक्ट्स ऑफ वॉटर पोल्यूशन. वॉटर पोल्यूशन कोणकोणत्या प्रकारचे इफेक्ट्स पाहायला भेटतात बघा मित्रांनो. इफेक्ट्स ऑन ह्युमन बीइंग्स. साहजिकच आहे, वॉटर पोल्युटेड वॉटरमुळे हिपॅटिस, ज्याला जॉन्डिस म्हणतो, टायफॉईड अशा प्रकारचे डिसीज होतात. स्किन डिसीज होऊ शकतात. एलिमेंटरी कॅनल हे बिघडू शकतं. तसं एलिमेंट्स ऑफ लिव्हर, किडनीज, ब्रेन, डिफॉर्मिटीज इन बोन्स, हायपरटेन्शन अशा प्रकारचे इफेक्ट्स आपल्या बॉडीवर होऊन आपल्याला अशा प्रकारच्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं मित्रांनो. तसं इफेक्ट्स ऑन इकोसिस्टीम. साहजिकच आहे, प्लॅनची ग्रोथ होत नाही, स्पेसीज लॉस्ट होतात. प्लॅन्टचे जे स्पेसीज असतात, डिफरंट टाईपचे जे प्लॅन्ट्स असतात, वॉटर पोल्युशन झाल्यामुळे ते ज्यावेळेस अशा प्रकारचं वॉटर ॲब्झॉर्ब करतं त्यावेळेस ते प्लॅन्ट डॅमेज होतात. वॉटरमध्ये सॉल्टचं कंटेंट वाढल्यामुळे सर्वाइव्ह ॲक्वॅटिक जे ॲनिमल्स किंवा प्लॅन्ट्स असतात त्यांना जगणं मुश्किल होऊन जातं. तसं ऑक्सिजन लेवल जी डिझॉल्व असते वॉटरमध्ये ती कमी होते. डिस्टर्बन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम अँड ॲक्वॅटिक ॲनिमलची काय होऊ शकते मित्रांनो? डेथ होऊ शकते. अदर इफेक्ट जर विचार केला तर मित्रांनो, चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. वॉटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. नॅचरल कलर आणि टेस्ट पण चेंज होऊ शकते वॉटरचे. ॲक्वॅटिक फॉना जी डिस्ट्रॉय सॉईल फर्टिलिटी. फ्लोरा आणि फोना तुम्हाला माहीत आहे बरोबर ना, त्यानुसार हे जे फोना आहे त्यांचं डिस्ट्रॉय होऊ शकतात. सॉईल फर्टिलिटी इज अफेक्टेड. सॉईलची जी फर्टिलिटी ती कमी होऊ शकते आणि त्यामुळे हे जे क्रॉप्स आहे ते कमी होऊ शकतात. तसं टॉक्झिक मटेरियल्स ज्यामध्ये ॲड केल्यामुळे हे जे क्रॉप्स आहे, क्रॉप्सला वाढण्यासाठी खूप सारे अडथळे आपल्याला येऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारचे जे फिश बघा त्या डेड होऊ शकतात आणि त्यामुळे ॲक्वॅटिक लाईफला खूप मोठा परिणाम या गोष्टीमुळे पाहायला भेटू शकतो. आणि त्यासाठी वॉटर पोल्युशन कंट्रोल करणं आपलं काम आहे. जे पॉसिबल असेल ते करून वॉटर पोल्युशन कंट्रोल कसं करता येईल या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके मित्रांनो, धन्यवाद. तर हे 2 टॉपिक आपण या लेसनमध्ये कवर केलेले. राहिलेलं सॉईल पोल्युशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कवर करू. थँक्यू.